जसं तुम्ही सांगितलं महाविकास आघाडी सोबत हे समीकरण ठरलंच तर महायुतीच्या गणितांवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण बघतोय की महायुतीच्या गणितांवर जर परिणाम करायचा असेल तर महाविकास आघाडीची मूठ किती मजबूत आहे हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो निश्चितच केला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये एकीकडे महाविकास आघाडी म्हणून जर ठाकरे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही जर एकत्र असेल तर त्यासोबत मनसेची ताकद आली तर निश्चितच अनेक ठिकाणी खरं तर बळ त्यांना जे आहे ते आगामी काही दिवसांमध्ये मिळेल असं देखील गणित आहे। कारण 22 पॉकेट्स मुंबईतले असे आहेत की ज्या ठिकाणी मनसेला सोबत घेऊन चालल्यास महाविकास आघाडीची सीट्स मोठ्या प्रमाणात निवडून येऊ शकतात। आता या ठिकाणी हे जे गणित आहे हे जर साध्य झालं तर नक्कीच मुंबई महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा जो आहे तो फडकताना बघायला मिळेल। आणि त्यासाठी कशा पद्धतीने ही गणित जी आहेत ती करता येतील, कशा पद्धतीने मनसेचे वोटर्स जे आहेत ते देखील आपल्याकडे वळवता येतील आणि कशा पद्धतीने मनसेला इतर राजकीय पक्षांची मदत मिळू शकेल या सगळ्या संदर्भात जी आहे ती गणित आगामी काळामध्ये जी आहे ती बघायला तर मिळणारच आहे। मात्र काँग्रेस सोबत कशा पद्धतीने मनोबल करता येईल आणि कशा पद्धतीने जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा फॅक्टर जो आहे तो महानगरपालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। राहिला प्रश्न मराठी पॉकेट्सचा। मराठी पॉकेट्समध्ये ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सेना जी आहे ती समोरासमोर अनेक ठिकाणी आलेली बघायला मिळाली। मात्र त्यामुळे मराठी मतं जर फुटत असतील तर निश्चितच आपल्याला सोबत राहावं लागेल आणि कुठेतरी काहीतरी गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करावं लागेल। या सगळ्या गोष्टींसंदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।